Hello student, in previous lecture we discussed methods of preparation of alkanes in which we study two reactions. One is from unsaturated hydrocarbons that is by hydrogenation method, and second is from alkyl halides. In first reaction we study when ethene or unsaturated hydrocarbons when reacts with catalysts like platinum, palladium or nickel gives alkane. आता ही जी रिॲक्शन तुम्ही पाहिली मागच्या लेक्चरला, या रिॲक्शनवर प्रश्न कसा विचारला जाईल? द क्वेश्चन विल बी आस्क्ड लाईक हाऊ विल यू प्रिपेअर इथेन. 1 minute. How will you prepare this ethane from ethene? Also, question will be asked, how will you convert ethene into ethane? प्रश्न अजून दुसऱ्या प्रकार सुद्धा विचारला जाऊ शकतो. That means, what is the action of platinum, palladium? What is the action of platinum, palladium or nickel on ethene? The question can be asked in any way in the exam. प्रश्न हा तुम्हाला कुठल्याही प्रकारे विचारला जाऊ शकतो. मी 3 प्रकारे सांगितला. हाऊ विल यू कन्व्हर्ट इथीन इंटू इथेन, or how will you prepare ethane from ethene, or what is the action of platinum, palladium or nickel on ethene. तसेच आपण एक पुढची रिॲक्शन पाहिली. फ्रॉम अल्किल हलाइड. ह्याच्यामध्ये आपण 2 मेथड पाहिल्या, बाय रिडक्शन ऑफ अल्किल हलाइड and by using reactive metal. ह्याच्यावर पण प्रश्न ह्याच प्रकारे विचारला जाऊ शकतो, जसा की हाऊ विल यू कन्वर्ट मिथिल आयोडाइड इंटू मिथेन, किंवा हाऊ विल यू प्रिपेअर मिथेन फ्रॉम मिथिल आयोडाइड, किंवा what is the action of zinc and HCl on methyl iodide. प्रश्न कसाही विचारला गेला तरी उत्तर तुम्हाला हेच लिहायचं आहे, आन्सर एकच लिहायचं आहे. ही रिॲक्शन लिहायची, जी फर्स्ट रिॲक्शन आहे. सेकंड आहे बाय युजिंग रिॲक्टिव्ह मेटल. याच्यात आपण दोन मेथड पाहिल्या. फर्स्ट होती वुड्स कपलिंग रिॲक्शन आणि सेकंड होती फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट, बाय युजिंग ग्रिग्नार्ड रिएजंट. आता वुड्स कपलिंग रिॲक्शन प्रश्न कसा विचारला जाईल, तर राईट ए शॉर्ट नोट ऑन वुड्स कपलिंग रिॲक्शन, किंवा व्हॉट इज द ॲक्शन ऑफ ड्राय इथर, सोडियम अँड ड्राय इथर ऑन मिथिल ब्रोमाइड, किंवा हाऊ विल यू प्रिपेअर इथेन फ्रॉम मिथिल ब्रोमाइड, किंवा हाऊ विल यू कन्वर्ट मिथिल ब्रोमाइड इंटू इथेन. तसं याच्यावर आहे. याच्यावर सुद्धा बाय युजिंग ग्रिग्नार्ड रिएजंट ह्या रिॲक्शनवर सुद्धा शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. फॉर एक्झाम्पल
राईट ए शॉर्ट नोट ऑन ग्रिग्नार्ड रिएजंट. आता विचारलं, राईट ए शॉर्ट नोट विचारली असेल तर रिॲक्शनचं एक्सप्लेनेशन, जनरल रिॲक्शन आणि त्याचं एक एक्झाम्पल द्यायचं आहे. किंवा प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट? व्हॉट इज द ॲक्शन ऑफ वॉटर इन ड्राय इथर ऑन ग्रिग्नार्ड रिएजंट? किंवा हाऊ विल यू प्रिपेअर मिथेन फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट? हाऊ विल यू प्रिपेअर मिथेन from Grignard reagent, that is methyl magnesium iodide is the Grignard reagent. म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट पासून तुम्हाला मिथेन प्रिपेअर करायचं आहे असं विचारलं जाऊ शकतं. किंवा असं विचारलं जाईल, हाऊ विल यू प्रिपेअर मिथेन फ्रॉम मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड. Now today we are going to learn chemical properties of alkanes. The first reaction is halogenation of alkanes. Alkanes, we know that alkanes are the saturated hydrocarbons, and these saturated hydrocarbons mainly shows substitution reaction. Alkanes हे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असल्यामुळं ते जनरली सबस्टिट्यूशन रिॲक्शन हे दाखवत असतात. आता व्हॉट इज मीन बाय substitution reaction? The reaction in which an atom or group of atom in a molecule is replaced by another atom or group of atom are known as substitution reaction. म्हणजे एखाद्या रिॲक्शनमध्ये ॲटम और ग्रुप ऑफ ॲटमने दुसरा ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम रिप्लेस केला असेल तर त्या रिॲक्शनला म्हणायचं आहे substitution reaction. For example, this reaction, these all reaction are the substitution reaction. For example, first reaction, methane, when reacts with chlorine in presence of ultraviolet light, that is UV light, gives chloromethane plus hydrochloric acid, that is hydrogen chloride. आता ह्या रिॲक्शनमध्ये हे मिथेनच्या कार्बनला, मिथेनमध्ये एकच कार्बन आहे, त्या कार्बनला 4 हायड्रोजन. त्या 4 हायड्रोजनपैकी या फर्स्ट रिॲक्शनमध्ये एक हायड्रोजन हा रिप्लेस केला आहे क्लोरीनने. एक हायड्रोजन हा रिप्लेस केला आहे क्लोरीनने आणि फॉर्म झाला आहे क्लोरोमिथेन, दॅट इज CH3, 3 हायड्रोजन, 1 chlorine. It is called as its IUPAC name is chloromethane and its common name is methyl chloride. Its common name is methyl chloride. याच्यामध्ये काय केलं ह्या रिॲक्शनमध्ये, एक हायड्रोजन हा काय क्लोरीनने रिप्लेस केला आहे. म्हणजे हायड्रोजन हा ॲटम आहे, क्लोरीन सुद्धा ॲटम आहे. क्लोरीन ॲटमने हायड्रोजनला काय केलं आहे, रिप्लेस केला आहे, सबस्टिट्यूट केला आहे. म्हणून दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज सबस्टिट्यूशन रिॲक्शन. नेक्स्ट, halogenation of alkanes. Halogenation of alkanes means one or more hydrogen atom of alkane are replaced by halogens. Halogens are generally represented by X, or the atoms are chlorine, bromine, and iodine and fluorine. What is meant by halogenation of alkanes? One or more hydrogen atom of alkane are replaced by halogens is called as halogenation of alkanes. म्हणजे एखाद्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन ॲटम आपण हॅलोजनने रिप्लेस केले असतील. हॅलोजन म्हणजे काय, एक तर क्लोरीन असेल, ब्रोमिन असेल, आयोडीन असेल किंवा फ्लोरीन असेल. हॅलोजनने रिप्लेस केले असतील तर त्या रिॲक्शनला म्हणायचं आहे हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. आता ह्या चारही रिॲक्शन ज्या आहेत या हॅलोजिनेशन ऑफ अल्केनच्या एक्झाम्पल आहेत. याच्यात हॅलोजिनेशन म्हणजे काय, जर हॅलोजन कुठला घेतला आहे, क्लोरीन, दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज क्लोरिनेशन ऑफ अल्केन्स. This reaction is called as chlorination of alkanes. For example, generally when alkane reacts with halogen, alkane
reacts with halogen in presence of ultraviolet light or diffuse sunlight or at high temperature to give mixture of alkyl halides. For example, chlorination of methane. For example, chlorination of methyl. आता मिथेन हा मॉलिक्यूल आहे. ह्या मिथेन मॉलिक्यूलमध्ये एक कार्बन आहे. त्या कार्बनला 4 हायड्रोजन ॲटच आहेत. त्याचं काय करायचं आहे? क्लोरिनेशन करायचं आहे. द रिॲक्शन विथ chlorine in presence of ultraviolet light. In first step, forms chloromethane. That means one hydrogen atom of methane is replaced by chlorine and to form chloromethane. This reaction does not stop at this stage and continue further chlorination to form dichloromethane. That means chloromethane further reacts with chlorine Cl2 in presence of ultraviolet light or diffuse sunlight or at high temperature forms dichloromethane. This reaction is still continue till the all hydrogen atom of methane are replaced one by chlorine and lastly forms tetrachloromethane. Last forms tetrachloromethane. In tetrachloromethane, all the hydrogen atom of methane are replaced by chlorine atom. All the hydrogen atoms are replaced by chlorine atom and forms tetrachloromethane. If we want tetrachloromethane, is major product, then excess of chlorine is used. जर तुम्हाला टेट्राक्लोरोमिथेन हा मेजर प्रोडक्ट पाहिजे असेल तर तुम्हाला काय घ्यायचं आहे? एक्सिस क्लोरीन घ्यायचा आहे. म्हणजे लिमिटेड सप्लाय ऑफ अल्केनचा लिमिटेड सप्लाय करायचा आहे आणि क्लोरीनचा सप्लाय काय करायचा आहे? एक्सिस करायचा आहे, जास्त करायचा आहे. तर काय फॉर्म होईल? tetrachloromethane as a major product. Here, tetrachloromethane is major product when excess of chlorine is used. And if you want chloromethane as a major product, then chloromethane when excess of methane is used. जर आपण क्लोरोमिथेन म्हणजे फर्स्ट स्टेपलाच रिॲक्शन तुम्हाला स्टॉप करायची असेल, क्लोरोमिथेन हा तुम्हाला मेजर प्रोडक्ट पाहिजे असेल तर काय घ्यायचं आहे? मिथेन हा एक्सेस घ्यायचा आहे आणि Cl2 दॅट इज क्लोरीनचा सप्लाय काय करायचा आहे? लिमिटेड सप्लाय करायचा आहे. क्लोरीन लिमिटेड घ्यायचं आहे. एक्सेस काय घ्यायचे? जास्त काय घ्यायचं? मिथेन घ्यायचं. मिथेन जास्त घेतला तर काय फॉर्म होईल? क्लोरोमिथेन फॉर्म होईल. म्हणजे रिॲक्शन तुम्हाला फर्स्ट स्टेपलाच स्टॉप करता येईल. Now, the order of reactivity of halogens towards alkane is fluorine is more reactive than chlorine and chlorine is more reactive than bromine and bromine is more reactive than iodine. म्हणजे ही जी रिॲक्शन आहे हॅलोजिनेशन रिॲक्शन याच्यामध्ये ऑर्डर जर पाहिली तुम्ही ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन्स टुवर्ड्स अल्केन तर फ्लोरीन हे मोर रिॲक्टिव्ह आहे दॅन क्लोरीन and chlorine is more reactive than bromine and bromine is also more reactive than iodine. म्हणजे फ्लोरीन हिची रिॲक्शन लवकर होईल क्लोरीनपेक्षा किंवा क्लोरीनची रिॲक्शन लवकर होईल ब्रोमिनपेक्षा. The ease of replacement of hydrogen atoms from the carbon is in order of tertiary carbon are more reactive than the secondary carbon and secondary carbon are more reactive than primary carbon. Means the tertiary carbon जे हायड्रोजन असतील ते इझिली रिप्लेस होतील सेकंडरी कार्बनच्या हायड्रोजनपेक्षा आणि सेकंडरी कार्बनचे हायड्रोजन हे इझिली रिप्लेस होतील प्रायमरी कार्बनच्या हायड्रोजनपेक्षा. आता प्रायमरी कार्बन कोणाला म्हणायचं आहे, सेकंडरी कोणाला म्हणायचं आहे किंवा टर्शरी कोणाला म्हणायचं आहे? प्रायमरी कार्बन the carbon atom which are attached to the another only one carbon atom are called as primary carbon atom. For example, in propane, this CH3, this terminal carbon are the primary carbon atom.
हे जे टर्मिनल कार्बन आहेत CH3 राईट हँडचा CH3 आणि लेफ्ट हँडला असलेला CH3 हे दोघं काय आहेत प्रायमरी कार्बन आहेत. का प्रायमरी आहेत? वाय दीज आर प्रायमरी? कारण हा कार्बन दुसऱ्या एका कार्बनला अटॅच आहे म्हणून हा काय झाला प्रायमरी, तर फर्स्ट कार्बन. तसंच हा सुद्धा जो आहे टर्मिनलचा राईट हँडचा हा सुद्धा काय प्रायमरी. का प्रायमरी? हा सुद्धा फक्त एका कार्बनलाच अटॅच आहे म्हणून हा प्रायमरी. आता सेकंडरी कार्बन कोणाला म्हणायचं आहे? द कार्बन ॲटम विच इज अटॅच टू अनदर कार्बन ॲटम्स. असा कार्बन ॲटम की तो दुसऱ्या 2 कार्बन ॲटमला अटॅच असेल त्याला म्हणायचं आहे सेकंडरी कार्बन ॲटम. आता हा मिडलचा प्रोपेनमधला हा मिडलचा कार्बन घ्या. प्रोपेनमध्ये 3 कार्बन असतात. तो मिडलचा कार्बन आहे हा दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे. राईट हँडला 1 कार्बन आणि लेफ्ट हँडला 1 कार्बन. म्हणून हा जो मिडलचा कार्बन आहे याला म्हणायचं आहे सेकंडरी कार्बन आणि याला अटॅच असलेला जो हायड्रोजन आहे याला म्हणायचं आहे सेकंडरी कार्बन हायड्रोजन. सेकंडरी कार्बन हायड्रोजन. तसंच टर्शरी कोणाला म्हणायचं आहे? द कार्बन ॲटम विच इज अटॅच टू द 3 अनदर कार्बन ॲटम्स कॉल्ड ॲज टर्शरी कार्बन ॲटम. जसं की सेकंड एक्झाम्पल पाहा. सेकंड एक्झाम्पलमध्ये 2 मिथिल प्रोपेन आहे. त्या 2 मिथिल प्रोपेनच्या स्ट्रक्चरमध्ये जो मिडलचा कार्बन आहे हे CH3 वरचा एक CH3 आणि राईट हँडचा एक CH3 हे तिघं CH3 जे आहेत हे टर्मिनलचे कार्बन आहेत. हे टर्मिनलचे म्हणजे ते काय आहेत प्रायमरी कार्बन आहेत. हा CH3 प्रायमरी आहे. हा CH3 सुद्धा प्रायमरी आहे. हा CH3 जो लेफ्ट हँडचा हा सुद्धा काय प्रायमरी. पण हा मिडलचा जो कार्बन आहे हा काय आहे टर्शरी कार्बन ॲटम. मिडलचा कार्बन काय आहे टर्शरी कार्बन आहे. का टर्शरी आहे? वाय दिस कार्बन ॲटम इज टर्शरी कार्बन ॲटम? बिकॉज दिस इज अटॅच टू द 3 अनदर कार्बन ॲटम्स. हा 3 कार्बन ॲटमला अटॅच असल्यामुळं हा काय आहे टर्शरी कार्बन ॲटम. आणि याला जो हायड्रोजन ॲटम आहे याला कुठलं हायड्रोजन म्हणणार मग टर्शरी हायड्रोजन ॲटम. टर्शरी कार्बन हायड्रोजन ॲटम. The ease of replacement of hydrogen atom from the carbon is in order of tertiary carbon, then tertiary carbon is more than the secondary carbon and secondary carbon is more than the primary carbon. म्हणजे टर्शरी कार्बनचा हायड्रोजन हा इझिली रिप्लेस होईल प्रायमरीपेक्षा किंवा सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन जो आहे तो इझिली रिप्लेस होईल प्रायमरीपेक्षा. जो इझिली रिप्लेस होईल तो काय असेल मेजर प्रोडक्ट. जो इझिली रिप्लेस होईल तो काय असेल मेजर प्रोडक्ट. इफ जर रिॲक्शन पाहिली तुम्ही फॉर एक्झाम्पल फर्स्ट रिॲक्शन प्रोपेन ऑन क्लोरिनेशन in presence of ultraviolet light gives two product. One is two possible product. One is 1-chloropropane and second one is 2-chloropropane. 1-chloropropane forms 45% and 2-chloropropane forms 55%. That means 2-chloropropane is the major product and 1-chloropropane is the minor product. Why this is minor or why this is मेजर? आता सांगितलं 1-क्लोरोप्रोपेनमध्ये प्रायमरी हायड्रोजन जो आहे तो रिप्लेस केला आहे. प्रायमरी कार्बनचा जो हायड्रोजन आहे तो रिप्लेस केला आहे. आणि सेकंड प्रोडक्टमध्ये 2-क्लोरोप्रोपेनमध्ये सेकंडरी जो हायड्रोजन आहे सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन तो रिप्लेस केला आहे. आणि इथंच पाहिलं आपण वरतीच पाहिलं नोटमध्ये सेकंडरी हायड्रोजन कार्बन इझिली रिप्लेस बाय प्रायमरी कार्बन हायड्रोजन. तसंच सेकंड रिॲक्शन आहे. सेकंड रिॲक्शनमध्ये पण 2 मिथिल प्रोपेन आहे आणि 2 मिथिल प्रोपेनमध्ये 2 पॉसिबल प्रोडक्ट आहेत. when 2 methyl propane when reacts with chlorine in presence of ultraviolet light gives 2 methyl propane as a major product and 1-chloro 2 methyl propane as a minor product. Why this is major and why this is minor? 2-chloro 2 methyl propane in which the chlorine replaces the tertiary hydrogen atom. Chlorine replaces the tertiary hydrogen atom and 1-chloro 2-methyl propane chlorine replaces the primary hydrogen atom. या रिॲक्शनमध्ये सुद्धा या क्लोरीनने फर्स्ट मॉलिक्यूलमध्ये प्रायमरी हायड्रोजन रिप्लेस केला आहे. हा जो CH3 आहे या CH3 मधला एक हायड्रोजन रिप्लेस केला आहे आणि फॉर्म झाला आहे CH2 Cl. इथं काय झालं आहे इथं जो मिडलचा कार्बन आहे जो टर्शरी कार्बन आहे त्याला एक हायड्रोजन अटॅच होता
तो हायड्रोजन या क्लोरीनने रिप्लेस केला आहे आणि फॉर्म झाला आहे 2-chloro-2-methyl propane 64%. दॅट इज इट इज मेजर. नेक्स्ट रिॲक्शन इज ब्रोमिनेशन रिॲक्शन. जशी तुम्ही क्लोरिनेशन पाहिली तशी ब्रोमिनेशन. ब्रोमिनेशन म्हणजेच द रिॲक्शन इन विच हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन आर रिप्लेस बाय ब्रोमिन. हायड्रोजन ॲटम हे ब्रोमिनने रिप्लेस केले तर ते रिॲक्शनला म्हणायचं आहे ब्रोमिनेशन रिॲक्शन. ब्रोमिनेशन रिॲक्शन ऑल्सो गिव्ज corresponding bromides but in different proportions. For example, ethane. Ethane on bromination, that means ethane reacts with bromine, that is Br2, in presence of ultraviolet light, gives only one product, that is bromoethane. या रिॲक्शनमध्ये एकच प्रोडक्ट फॉर्म होतो. म्हणजे कुठला फॉर्म होतो? ब्रोमोइथेन. एकच पॉसिबिलिटी आहे. कुठल्याही कार्बनचा हायड्रोजन रिप्लेस केला तरी काय फॉर्म होणार आहे? ब्रोमोइथेन फॉर्म होणार आहे. दोघं कार्बन काय आहेत? प्रायमरी कार्बन आहेत आणि दोघंची स्टेरिओ केमिस्ट्री ही सेम आहे. सेकंड एक्झाम्पल, प्रोपेन reacts with bromine in presence of ultraviolet light, gives two possible products. 2-bromopropane as a major product and 1-bromopropane as a minor product. आता मेजर काय आहे आणि मायनर काय आहे? तेच इज ऑफ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम. टर्शरी कार्बन tertiary hydrogen is easily replaced by secondary hydrogen and secondary hydrogen is easily replaced by primary hydrogen. या प्रोपेनमध्ये जे टर्मिनलचे जे हायड्रोजन आहेत, टर्मिनल कार्बनचे हायड्रोजन हे प्रायमरी हायड्रोजन आणि मिडलचा जो सेकंडरी कार्बन आहे म्हणून सेकंडरी हायड्रोजन. प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन रिप्लेस केला तर प्रोडक्ट फॉर्म होईल 1-bromopropane आणि सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन रिप्लेस केला तर फॉर्म होतोय 2-bromopropane आणि सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन हा इझिली रिप्लेस होईल म्हणून 2-bromopropane ॲज ए मेजर प्रोडक्ट. In third reaction, 2-methylpropane when reacts with bromine forms two products. One is 2-bromo-2-methylpropane as a major product over 99% and traces of 1-bromo-2-methylbutane is formed. म्हणजे 99% 2-bromo-2-methylpropane फॉर्म होईल आणि फक्त ट्रेसेस म्हणजे फक्त 1% म्हणजे 1% कमी प्रमाणात 1-bromo-2-methylbutane फॉर्म होईल. म्हणजेच टर्शरी कार्बनचा जो हायड्रोजन आहे हा इझिली रिप्लेस होतोय म्हणून हा प्रोडक्ट काय असेल? मेजर आहे. आणि हा प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन आहे ते इझिली रिप्लेस होत नाही आहे म्हणून तो काय ट्रेसेसमध्ये म्हणजे फार स्मॉल क्वांटिटीमध्ये फॉर्म झाला आहे. इथे करेक्शन करून घ्या फक्त. इथे CH3च्या ऐवजी इथे CH2 पाहिजे. हा जो 3 आहे हा 3 काय पाहिजे? 2 पाहिजे. झालंय. नेक्स्ट पुढच्या रिॲक्शन ज्या आहेत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्समध्ये पुढच्या रिॲक्शन आहेत combustion reaction, pyrolysis reaction and reforming reaction. Due to pandemic situation or COVID-19, these reactions are neglected. COVID-19 मुळे पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे पुढच्या ज्या रिॲक्शन आहेत कंबशन, पायरोलिसिस आणि रिफॉर्मिंग या काय केल्या आहेत? निग्लेक्ट केलेल्या आहे म्हणून त्या काय टीच होणार नाहीत. पुढे जाऊ आपण. पुढचा पॉईंट आहे युजेस ऑफ alkanes. Uses of alkanes. First point, alkane are used as a fuel mainly for heating and cooking purpose. Example, LPG and CNG. Generally alkane हे फ्यूल म्हणून त्यांचा यूज होतो हिटिंग अँड कुकिंग पर्पजसाठी. फॉर एक्झाम्पल LPG अँड CNG. तुम्हाला सांगितलंच अगोदर पहिल्या लेक्चरला. LPGचं कंटेंट काय असतं? LPG कंटेन्स ब्युटेन, आयसोब्युटेन, propane. These are the hydrocarbons and butane is the alkane. So CNG, petrol, diesel are used as a fuels for automobiles. CNG, petrol, diesel are also alkanes.
Liquid alkanes are used as a solvent and preparation of solution and preparation of solvents. लिक्विड अल्केन जे आहेत, काही अल्केन हे सॉल्वंट म्हणून यूज होता किंवा ते प्रिपरेशन ऑफ सॉल्वंट. फॉर एक्झाम्पल कार्बन टेट्राक्लोराईड CCl4 जे आपण रिॲक्शनमध्ये पाहिला. फर्स्ट रिॲक्शनमध्ये जो शेवटचा प्रोडक्ट आहे CCl4, all the hydrogen atom are replaced by chlorine. All hydrogen atoms of methane are replaced by chlorine and finally forms CCl4, that is carbon tetrachloride. This carbon tetrachloride are used as a generally solvent in many organic reaction. Point, alkanes ranging from C17 to C20 are viscous liquids which are used as a lubricant. म्हणजे C17 ते C20 हे जे अल्केन्स आहेत थोडे विस्कस आहेत. विस्कस असल्यामुळे त्यांचा लुब्रिकंट म्हणून त्यांचा यूज होतोय. फिफ्थ पॉईंट, द मिक्सचर ऑफ अल्केन्स रेंजिंग फ्रॉम C21 to C30 is called paraffin wax, which is used in making candles, cosmetics, etc. जर आपण अल्केन्स C21 पासून ते C30 पर्यंत अल्केन पाहिले, त्यांचा यूज फॉर प्रिपरेशन ऑफ, कुठे यूज होतो त्यांचा? फॉर प्रिपरेशन ऑफ candles, cosmetics, and these are generally called as paraffin wax. Next, alkanes with more than 35 carbon atoms, म्हणजे कार्बन 35 च्या पुढचे जे अल्केन्स आहेत, that are called as tar, are used as for road surfacing. इथे फिगर दिसते, हे जे आहे रोडवर टाकलेलं यालाच म्हणतो आपण tar. Incomplete combustion of alkanes produces soot, that is carbon black, which is used in the manufacture of printing ink, shoe polish, etc. Incomplete combustion, एक आहे कंप्लीट कंबशन, सेकंड आहे इनकम्प्लीट कंबशन. जसं LPG आपण घरी पाहतोय, जेव्हा LPG बर्न होतोय तेव्हा त्याचं काय होतंय? कंप्लीट कंबशन होत आहे. कंप्लीट कंबशन जेव्हा होतं तेव्हा ब्ल्यू फ्लेम प्रोड्यूस होते. जेव्हा इनकम्प्लीट कंबशन होतं तेव्हा येलो फ्लेम प्रोड्यूस होते. जी फिगरमध्ये दिसते कॅन्डलची. वेन कॅन्डल बर्न, येलो फ्लेम इज फॉर्म. कॅन्डल जेव्हा बर्न करतो तेव्हा येलो फ्लेम प्रोड्यूस होते आणि त्या येलो फ्लेमवरती एखादी वस्तू जर तुम्ही होल्ड केली, धरून ठेवली, तर काय होते? त्या वस्तूवर पूर्ण अशी कार्बन ब्लॅकची एक ब्लॅक लेअर फॉर्म होतो. This black layer is called as carbon black, and this carbon black which is used in the manufacture of printing ink. Printing ink, जे प्रिंटर असतात, प्रिंटरमध्ये जी इंक असते तीच म्हणजे कार्बन ब्लॅक. किंवा शू पॉलिश करताना तुम्ही जे ब्लॅक कलरचं असतं तेच म्हणजे कार्बन ब्लॅक. ही जी पावडर दिसते हीच आहे कार्बन ब्लॅक. दीज आर द युजेस ऑफ अल्केन. क्वेश्चन कसा विचारला जाईल? The question will be asked like, write the 4 uses of alkanes. Write 4 uses of alkanes for 2 marks. For 2 marks. किंवा आपण ज्या मागच्या रिॲक्शन पाहिल्या यांच्यावर प्रश्न कसा विचारला जाईल? How will you convert ethane into bromoethane? How will you convert ethane into bromoethane? आता तुम्हाला कन्व्हर्जन विचारलं इथेनचं ब्रोमोइथेनमध्ये, फक्त काय करायचं आहे? इथेन म्हणजे रिॲक्टंट पण सांगितलं आहे, प्रोडक्ट पण सांगितलं आहे, फक्त रिएजंट तुम्हाला आठवायचं आहे. रिएजंट कुठला घ्यायचा आहे? Br2 इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट. किंवा हाऊ विल यू कन्वर्ट, किंवा प्रश्न असाही विचारला जाईल, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ Br2 इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट ऑन इथेन. म्हणजे Br2 किंवा अल्ट्राव्हायोलेट लाईट याची इफेक्ट काय होतो इथेनवरती, त्याची रिॲक्शन काय होते इथेनसोबत. काय होईल रिॲक्शन? इथेन वेन रिॲक्ट्स विथ Br2 टू फॉर्म ब्रोमिथेन, 1 हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय ब्रोमिन. In today's lecture, we discuss
केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. त्या लेक्चरमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन पाहिलं. त्या एकच रिॲक्शन पाहिले आपण, हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. आणि पुढच्या रिॲक्शन आहेत कंबशन, पायरोलिसिस अँड रिफॉर्मिंग. ह्या रिॲक्शन निग्लेक्ट केलेला आहे. याच्यावर प्रश्न विचारला जाणार नाही, याच्यावर क्वेश्चन विचारला जाणार नाही. आता पुढच्या लेक्चरमध्ये अल्केन हा अल्केनचा पार्ट पूर्ण संपलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण अल्कीन या नवीन पार्टला सुरुवात करणार आहोत.